नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आहोत संभाजीनगर जिल्ह्यामधले हर्सुल सावंगी या गावी. आपण बघू शकता श्री परमार्थ त्रिवेणी वारकरी गुरुकुल सावंगी हर्सुल. तर इथे आमचे नातेवाईक राहतात आणि सकाळी सकाळी फिरत असताना एक छान असा आवाज आला. आणि तो आवाज कशाचा होता तर तो आवाज होता मृदुंगाचा. आणि सहज चालता चालता कानाने जे ऐकलं ते कानाने ऐकल्यावर पाय सहज त्याच्याकडे वळले. आणि बघू शकता तुम्ही, हा एक आश्रम आहे इथे, गुरुकुल त्रिवेणी वारकरी संस्था. तर मी इथे आलो आणि हे तुम्ही बघू शकता, सगळे बालगोपाल जे आहेत, या बालगोपालांमधली जी आवड, कला आणि गुण बघून एक खूप भारी वाटलं. खूप मन प्रसन्न झालं. इतकं मन प्रसन्न झालं की जेव्हा यांच्याशी वार्तालाप केला तर खरंच ज्यांनी हा मार्ग यांना दाखवला, सर्वप्रथम त्यांचे तर त्यांचे कौतुक करायला शब्दच नाहीत. पण यांच्या आईवडिलांची आणि यांची स्वतःची मनस्थिती जेव्हा तयार झाली तेव्हा त्यांनी या मार्गावर पाय ठेवायला सुरुवात केली. आणि बघू शकता तुम्ही, आता आपण सर्व चेहरे तुम्हाला दाखवलेत. खरोखर म्हणजे जेव्हा यांच्यासोबत बोलल्यानंतर या मुलांचा उत्साह बघितला का आज तुम्ही बघू शकता. आज आपण त्यांना एक चाल वाजून दाखवा. मित्रांनो, एक चाल वाजून दाखवा. कुठली दाखवा? हां, वाजवा. बस, ओके, बस. तर आपण महाराजांना विचारणार आहोत की तुम्ही कुठून आले, कसे आले आणि कोणाच्या मार्गदर्शनात शिकता आहात. सांगा तुमचं नाव. मी चिंचोली लिंबाजी, तालुका कन्नड, इथून आलो. जोरात बोला. मी चिंचोली लिंबाजी, इथून आलो. तुमचं नाव? माझं नाव प्रथमेश ज्ञानेश्वर पंडित. ओके. आणि मला आवड होती म्हणून मी संस्थेत आलो. आणि आमचे मार्गदर्शक श्री कृष्णा महाराज शास्त्री दरेगावकर. कृष्णा महाराज शास्त्री दरेगावकर. तर बघा, या व्यक्तींनी हा वसा घेतलेला आहे की कृष्णा महाराजांनी, की या मुलांच्या रक्तात हे जे मृदुंगाचे बोल आहेत, नक्कीच हे एकदा बोल जर यांच्या रक्तातच म्हणू, कारण हे ज्या गुरुकुलमध्ये शिकतात यामधला सात्विक आहार आणि हे वातावरण आणि हे विचार बघून नक्कीच हे भावी पिढीतील खूप मोठे मृदुंगाचार्य